जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण जेवखेडा या ठिकाणी अंकुश टोंबरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। शेतकरी बंधूंनो, अद्रकीची शेती करत असताना जर आपला थोडासा निष्काळजीपणा झाला किंवा शेतामध्ये जर पाणी थांबत असेल तर त्याचे आपल्याला तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाले। कारण की ज्या ठिकाणी पाणी थांबलं त्या ठिकाणी असे तुम्हाला स्टंप बसलेले दिसेल, कारण की त्याच ठिकाणी फायटोप्टेरा असेल, फ्युजिरियम विल्ट असेल याच्या बुरशीचा प्रसार होतो आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचतं वाहत्या पाण्यासोबत बुरशी सुद्धा वाहत जाते किंवा ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणीच ती जिवंत असते। शेतकरी बंधूंनो, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण नंतर सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाण्याचा निचरा केला। खालच्या बाजूला असं पूर्ण ज्या बेडमधील पाणी येतं त्यासाठी एक चारी करून पूर्ण शेतामधील पाणी काढून दिलं। शेतकरी बंधूंनो, अगोदर सुरुवातीला आपण यांना जैविक ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिला याची ड्रिंचिंग दिली होती। त्यानंतर हा प्लॉट एक महिना व्यवस्थित होता, पण मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टंप रॉट सुरू झाला। शेतकरी बंधूंनो, शेतकरी हा एका खांडापासून अनंत अद्रकीचे शूट तयार करणारा शेतकरी आहे, पण या ठिकाणी तुम्ही अद्रकीला खूप मोठ्या प्रमाणात शूट असताना सुद्धा स्टंप रॉड लागल्यानंतर आपण यांना इकोग्रीनची ड्रिंचिंग दिली। तो सदरील प्लॉट तुम्ही बघू शकता, ती जी स्टंप विल्ट होत होतं ते पूर्ण जागेवरती थांबून गेलं। कारण की ज्या ठिकाणी अद्रकीचे सड होते त्या ठिकाणी त्या सडमध्ये घाणीमध्ये व्यवस्थित ज्या बारीक रुण्या वगैरे तयार होतात, छोट्या छोट्या आळी, तर या ठिकाणी आपण इकोग्रीन दिल्यानंतर पूर्ण त्या आळी सुद्धा नियंत्रित आलेल्या आहे आणि अद्रकीचे नवीन शूट येत आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित येत आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला इकोग्रीन विषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा, आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा। थँक्यू। इकोग्रीन नावाची कॅन सोडल्यानंतर ड्रिचिंगला या असे स्टंप वाढत चालले होते, त्याच्यामुळे त्या कॅनीमुळे थोडा एकदम बऱ्यापैकी परिणाम स्टॉप झाला हा कार्यक्रम। बरं, किती दिवस झाले तुम्हाला सोडून? 15 दिवस। 15 दिवस। रिझल्ट कसे वाटले? एकदम छान रिझल्ट वाटले। बरं, बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगसाल? इकोग्रीनची कॅन वापरून सांगतो। ठीक आहे, चालेल, धन्यवाद।